नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत लव गुरु. म्हणजे तसे ते जरा एवढे लव गुरु आहेत बरं का, पण लव गुरु आहेत. नमस्ते. नमस्कार. तर आज त्यांचे अनुभव सांगणार आहेत आपल्याला, तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा बरं का. सर विचार त्यांना आजचे प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपले चॅनल मध्ये स्वागत आहे. तुमचं पण सहर्ष स्वागत आहे. तर आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे, बोला बोला. आपण लवकर आहात, आजची युवा पिढी थोडी समजा अट्रॅक्शन वाढते, मुलांनी प्रेम केलं पाहिजे की नाही, पोराने अजिबात प्रेम केलं नाही पाहिजे. याचं कारण सांगू शकता? तुम्ही लव गुरु कसं काय मग? तुम्ही सांगता प्रेम नाही केलं पाहिजे, मग लव गुरु कसं काय? पोराने प्रेम केलंच नाही पाहिजे. हा. पोराने प्रेम केले का पोरं बिघडत आहेत. नाही, आता तुम्ही लवकर म्हटल्यानंतर तुम्ही एकतर प्रेमाचा सल्ला देत असाल किंवा मुलांना मदत करीत तुम्ही असाल. सल्ला का देता पोराला? हा. का बरं आपलं असंच? पोरांना मी सल्ला देत नाही. हा. पोरं हे मोबाईल मध्ये पाहतात आणि लोक प्रेम करतात. पोरं प्रेम मोबाईल मध्ये बघून करतात, पण आता तुम्ही लवकर म्हटल्यानंतर तुम्हाला कुठेतरी क्रेडिट भेटला असं ना लवकरचं. क्रेडिट मला असं भेटलं सगळ्यात आहे. मेन गोष्ट तुम्ही लव गुरु झाले कसं काय ते सांगा आम्हाला. आता एक बोलू घे. बोलूला एक दिवस काय करत होतं, धाडीच होत नव्हतं बोलायचं. खरं आहे का खोटं आहे? हा करेक्ट. खरं आहे. आणि गुलाबाचं फुल घेतलं, इथं ठेवलं. मी याला बोलायचो, हे गुलाबाचं फुल आहे, सुकून चाललं. एक पाकळी पडली, दुसरी पडली, तिसरी पडली. हा, पण त्याचं काय झालं, ते त्याचं धाडीच होत नव्हतं. मग मी याला सांगितलं साधा सल्ला. हा, त्या सुदर्शनचं आहे का थोडक्यात फुल त्याचं धाडी चलत नव्हतं. मी काय केलं, धाडीच वाढलं. त्याला काय केलं, मी बेवडा, तो बेवडा नव्हता. त्याला म्हणलं जाय चाकणा, तेव्हा पण मला सांगा, मला एक फुल द्यायची धाडीच होत नाही. आणि त्या टायमाला ते मोबाईल बिबाईल काय नव्हतं, चिठ्ठ्या राहायच्या, कागदावर लिहिलं आय लव्ह यू, पण तिचं नाव नाही, गाव नाही, काहीच नाही. फक्त ज्यावेळेस हातात पडत त्यावेळेस तिला आय लव्ह यू बोलायचं काय धाडीच. गाणं तुमच्या मज निघलं मला. तुम्ही चिठ्ठी दिली कबुतराने, त्यांनी ती तुमची कन्सेप्ट सोडली. कबुतराने 4 पाळले होते. 4 कबुतरा. आता सांगायचं म्हणजे कसं, 4 कबूतर, 2 कबूतर असे पाळले का त्याच्या पायाला मी घुंगर बांधले. वर सोडायचो खाली यायची, वर सोडायचो खाली यायची. पण तिसऱ्या वेळेस मी त्याला काय केलं, चिठ्ठी पाठवली. दुसऱ्यांना देण्यासाठी चिठ्ठी पाठवली. आता कबूतर वर उडून गेलं तर चिठ्ठी येऊन खाली आलंच नाही ना. अरे बापरे. कबुतर गेलं आणि चिठ्ठी कबूतर गेलं आणि चिठ्ठी गेली. मग त्याच्यानंतर काय झालं, काही दिवसांनी मोबाईलचा जमाना आला. मोबाईल मध्ये काय, छोटा मोबाईल, सिम कार्ड घ्या, हे घ्या, ते घ्या. त्या टायमाला कसं परिस्थिती डाऊन, पैसा नव्हता, काय नव्हता. खरंय का कुठे? हा. त्याच्यानंतर मग आता तुम्हाला पाहिलं तर आता कसले पण मोबाईल आले. बरोबर. मुलीकडे फोन नाही, मुलाकडे फोन. त्यानंतर काय झालं, मी मोबाईल घेतला. मी होतो 10वी. मोबाईल घेतला, ती मुलगी नाही गेला. आता मी तर तिला बोललो मला फोन कर. नंबर दिला, चिठ्ठी बिठ्ठी गेली, नंबर दिला, नंबर तिच्या पैसे टाकला. वरून तिला सुट्टे 5 रुपये दिले. कॉइन बॉक्स वरून फोन कर. कशा फोन कर, कॉइन बॉक्स वरून. कॉइन बॉक्स वरून फोन कर. कॉइन बॉक्स वरून फोन कर. आता काय झालं, पहिले कॉइन बॉक्सला लाल कॉइन बॉक्स, त्याच्यापाशी प्रत्येक जणीचा आजी चहा कोणी पण वयस्कर माणसं भरपूर यायची. कॉइन बॉक्सला गर्दी, नंबर लागायचे. आता याचा झाला का मी बोलणार, मी झाला का तू बोलणार. आणि त्या टायमाला गावाकडे म्हाताऱ्या लोकांना काय मोबाईल वापरता येत नव्हते. आता मोबाईल आता सगळ्याकडे झाले, पण पहिले वापरता येत नव्हते. माझ्याकडे मोबाईल, वाट पाहतोय. तिची शाळा सुटली, 11 वाजता. त्या कॉइन बॉक्सवर नंबर लावला, तिला वाजले 12. ज्यावेळेस ती बोलायला लागली, नंबर डायल केला, तिसरीकडे नंबर लागला, 1 रुपयाचा वाया गेला. दुसऱ्या वेळेस फोन केला, मला लागला. असा जीव आनंदित झाला. मी होतो डोंगरावर, बुराकडे. आता काय होतं, शाळा सुटली, बुधवारी काय व्हायचं, 11 वाजता शाळा सुटली का चालला गाडी बुराकडे गेलो. असं आनंदित झालो, लय आनंदित झालो. बीएसएनएलचं काय फोन आला, हॅलो, हा बोल ना. आणि मी काय बोला, जेवली का, आता पुढे काय चालू, जेवली का, डायलॉग तुमच्यापासूनच आला म्हणायचा. त्याच्यामुळे हे सगळ्या फोनवर आले की सगळे जेवली का, तुम्ही आता प्रेम प्रकरण वाढले, माझ्यामुळेच वाढले. मी काय केलं, आधी विचारलं जेवली का. ती म्हणजे आता काय जेवली, आता चालले. पहिले नंबर लावले मी कॉइन बॉक्सवर, रुपये टाकला, 2 रुपये टाकले, तेव्हा तुम्हाला फोन लागला. काय म्हणली, 1 रुपये टाकला, 2 रुपये टाकला, मग तुम्हाला फोन लागला. मला फोन लागला, मी काल नाही झालो. काय आता कधी न बोलणारी बाई, म्हणजे कधी न बोलणारी मुलगी मला डायरेक्ट फोनवर बोलली,
जीव माझा काय ना मायना गगनात मायना, ह्या गुराकडे पळायचं त्या गुराकडे पळायचं, ते दुसरा रुपया पड, तिसरा रुपया पडला. बरं कुठं नाही केले पण आहे का तिसरा पडला, टुक 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 वाजत चालला. ती म्हणजे आता फक्त 2 रुपयेच राहिले, काय बोल मी बोल ना. ती म्हणजे काय बोल, तिच्या पशी वयस्कर लोक, तिला वाटतं जो आयला येऊ म्हणून, मला वाटतं ती आयला येऊ म्हणून. आता आयला येऊ म्हणजे प्रेम, आम्हाला लय पट्ट्या पाहिला. हा मला वाटतं मी 5 रुपये दिले, तिला नंबर दिलाय, ती फोन करेल. मला काय वाटायचं ती आयला येऊ म्हणून, तिला वाटायचं ह्यो आयला येऊ म्हणून. अरे मी ह्या पुरातून जाय तिकून जाय, मी हा गगनात मायना. ज्या वेळेस तिला 4 रुपये पडले, कोण 4 रुपयाचा ठोकळा पडला. अरे बापरे, मी तर चकितच झालो. तिने फक्त ऐक नाही, फक्त 1 रुपया राहिला, बोल ना बोल ना. मी असं नाही 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 आता नाही, तुला नंतर बोलतो, थांब बोल ना, तूच बोल. तिची नाही तूच बोल. मागची बात तरी तिच्यापाशी उभं होती. तिथे आगाई माझ्या मग मुलाला फोन करायचा पुण्याला, आणि तू काय बोल तू काय बोल, कवर बोलतोस. तिला असं टेन्शन आलं, तिने परत 5 रुपयाचा ठोका टाकला. आता शेवटचा राहिला, आता तरी बोल, आता तरी 5 रुपयाला टाकला, 5 रुपये ठोका टाकला, आता तरी बोल. मी म्हणलो आता तिने 5 रुपयाचा टाकला, शेवट सेकंद राहिले का, ते सेकंद पडायचे. आता मला आयला मी बोलणार, मी इकडं बोल तिकडं बोल तिकडं बोल, सेकंद तिचे संपून गेले. ती आयला मी बोलली नाही, मी आयला मी बोललो नाही, राहिलं तसंच. दुसऱ्या दिवशी दिवसभर टेन्शन, आयला मी बोलली नाही. मला पैसे 5 रुपये जर दिले असते तर ठोकळे 10 मिनिटं पडले असते, माझ्या संग बोलले असते. नाही नाही, आता शेवटचा ठोकळा 5 रुपये टाकला, बरोबर बरोबर, पहिले 4 टाकली, बरोबर, 9 झाले. नाही 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 तसं नाही. तिने काय केलं, पहिला 1 रुपया टाकला, दुसरीकडे नंबर लागला. कारण आता गडबडीत जर दाबायचं म्हणलं, ते बटन काही काय सांगते फसले, काही इकडं दाबलं का तिकडलं कोणी येऊन बटन दाबायचं, ते नंबर पासायचे. जुने कोण राहायचे, जुने कोण. आमच्या गावात होता एक नाना दुकानदार, त्याच्याकडे राहायचं ते. आणि लोक तिथून कॉइन टाकायचे, बोलायचं ए बाबा बास कर ना. नाही, आमच्या गावात होता राहून दुकानदार, पण त्याच्या पाठी बघायला बंद झालं ते. मी म्हणतो तिथं असा कलर मध्ये टाकलेला 1 रुपयाच टाका, आणि त्याच्याकडे जो आपण 10 रुपये घेऊन गेलो, तेव्हा माझ्याकडे सुट्टेच नाही. ते 9 रुपये द्यायचे, 1 रुपया आपला तोटा देते. हा त्याच्यात मग ते असं गोष्टी व्हायच्या. 1 रुपयात तुला नंबर लागला, 2 रुपयामध्ये कॉल उचलला. मग एक माझा कसं होतं, गगनात मायना, आनंदी आनंदकडे चोवीकडे होतो आम्ही पुढं तर डोंगरावर. ती गोष्ट झाली. नंतर परत तिचा दुसरा पाडला, तिसरा पाडला, चौथा पाडला. अरे 5 रुपये कसे गेले मला समजलं नाही. ती आयला बोलली नाही, मी आयला बोललो नाही. दुसऱ्या दिवशी तीच गोष्ट. आता काय करायचं, पैसे तर लागायचे, फोन ती मला लागेल, धाडीच तर होत नव्हतं. परत दुसऱ्या दिवशी तिला 10 रुपये. नाही तेव्हा पैसे असायचे का तुमच्याकडे? घासाचे पैसे 1 रुपया म्हणजे गाडीचा चाक. 1 रुपया म्हणजे का थोडं नव्हतं, गाडीचा चाक. 1 रुपयामध्ये आईस्क्रीम भेटायची. जे आपलं ते आता ते हे लोक ते गोळा 1 रुपयाला भेटायचा त्या टायमाला. 2000 किती 7 साली, आणि ते कॉइन निघली होती. असा आनंद व्हायचा, भरपूर आनंद व्हायचा. बरं माझी 10वी झाली, मी 12वीला गेलो. ती माझ्या संग बोलली नाही, मी तिच्या संग बोललो नाही. म्हणजे संपलं का? संपलं नाही, आमचं चालूच. मी वाटायला जायचं, मी वाटायला जायचं, तिथं थांबायचं. काय नाही, दिवसभर येताना संग जाताना संग. ती जर गावात जाळायला आली, तर मी तिच्या माग, ती माझ्या पुढं. तिने माझ्याकडे वळून पाहायचं, मी तिच्याकडे वळून पाहायचं. धाडी सांगतो होतच नव्हतं. एक दिवस असं झालं, तिच्या डोक्यावर डब्बा दळणाचा, पिठाचा डब्बा. पिठाला सांगितलं तिचा बुडीला तिला पिठा. ऐका तिच्या डोक्यावर पिठाचा डब्बा. रात्र होती, मला फक्त कल्पना आली काय ती तिकडं गेली म्हणून. तुम्ही रात्री भेटायला गेले? नाही रात्री तुमचं प्रेम वेगळं, आमचं प्रेम वेगळं. रातच्याला मी तुला भेटायला गेलो. मग रात्रीचं सगळ्यांचं सारखंच प्रेम असतं. अरे हे चुकीचं ऐकून तर घे, पुढलं ऐकून घे. रातच्याला काय झालं, त्या टायमाला गावाकडे असं राहायचं, रातच्या लाईट शक्यतो नव्हतीच. आता काय झालंय, मोदी साहेब आल्यामुळे पुढे पण लाईट. पहिली लाईट नव्हती. ज्यावेळेस लाईट यायची तर 9:30-10 वाजता लाईट यायची. आणि त्यात असं 5-10 मिनिटं लाईट राहिली का लगेच फ्यूज पाडणार, लाईट मोटरी चालू होणार, लाईट लगेच गुल व्हायची. त्या टायमाला नेमकी काय झालं, ती गावात गेली.
आणि गावात पूर्ण गावाला एकच गिरण, पूर्ण गावाला एकच गिरण, 10-12 बाया राहायच्या, दळायला मध दळग, हिमाची मध दळग, ते दळणासाठी. मग तिने काय केलं, दळून आणलेलं होतं बाजरीचं. ते अर्धा एक तास झाला, मला कळालं ती गेलेली म्हणून गावात, कारण तिच्या घराकडे चक्कर मारली नव्हती. नंतर कळती दळायला गेली, म्हणून मी पळत होतो वाऱ्यासारखा, पायात नव्हती चप्पल काय नव्हती, वाऱ्यासारखा पळत होतो. ती तिकडून पुढून आली, पण आज दिवस मला ती दिसलीच नाही. तिच्या नेमकी लागली धडक, तिचं पिठाचं डब्बा माझ्या पाठीवर निम्मा भरलेलो, आणि ती आरडली का गावातले कुत्रे मोठमोठ्याने भरायला लागले. मला वाटलं भेव, तिला वाटलं हेच मला धडकलाय. तर मी काय म्हणालो, सॉरी चुकलं बरं. आयला तू कशाला काय बोलत, आयला तू तर धाडीच नव्हतं आमच्यात. सॉरी चुकलं, चाललो पळालो का. तिचं प्रेम आहे, तिचं प्रेम सांगूच नका. काकणात सुद्धा माहिती नाही एवढं प्रेम, कारण तिने काय सांगितलं, दळण पडले, डबा पडला, अर्धा डबा शिल्लक होता, थोडंफार डब्यात पीठ होतं. ती म्हणजे पाय घसरून पडली, डब्यात पीठ सांगितलं, घरच्या सांगितलं. किती प्रेम आलं आजकाल हे प्रेम आजकाल पोरी म्हणतात हेच माझ्या मागवा, त्याला जोडणी बसेल. हे आमचं प्रेम. ऐका, आताच कलियुगचं प्रेम. तिने चॅट कर, याला चॅटिंग कर, याला व्हॉट्सअपला कर, इंस्टाग्रामला फोटो ठेव, हे होय ते होतो, हे असं आमचं कष्ट झालं का नंतर सक्सेस झालं? ऐका पुढं ऐका ना, पुढं तुम्हाला खूप इच्छा झाली. असा एखादा फायदा समजा, तुम्ही दारू पेल्यानंतर तुमचा कुठेतरी फायदा झाला? 100% माझा दारू पेल्यावर इतका फायदा होत होता का हा कोणाचा फायदा होत नाही, इतका फायदा होता. सांगू? सांगा. एक सांगतो, मला दारू पेल्यावर बिगर कामाचे नाटील पेताळ मित्र, तो एक सगळ्यात मोठा फायदा. जीवाला जीव द्यायला मित्र कधी येतो, फक्त पैसा पाणी असल्यावरच. तो एक माझा फायदा, कारण माझा फायदा संपला का माझे मित्र फरार, आणि मी एकटाच वाघ टायगर. पुढे गटरातलो, पुढे मातीतलो, पुढे लोड, म्हणजे सगळं तुमचंच होतं. बरोबर, सगळं माझंच राज्य. कारण मित्र माझे फायदा, पैसा संपला मित्र फरार, अरे वा. मूळ संपला मुळे फरार, अशी गोष्ट होती. आणि असं एखादं आणि ऐका, ते पण सांगतो, एवढं फास्ट विचारायचं नाही, थोडं दमाने विचारा. दारूचा अजून फायदे भरपूर. मी जर चाललो एकटाच वाटण जर चाललो, ही साईड ती साईड कुत्रे भाव करणार, पण एक कुत्र्याची ताकद आपल्याला वर नव्हती का चावायची, एवढा दारूचा फायदा. आणि दारूचा दुसरा एक फायदा बरं का, उन्हाळ्यामध्ये पूर्ण लग्न सरायचं, पाहुणा रवळा पत्रिका कधी माझा येत नव्हता. म्हणजे फुकटची दारू भेटायची तुम्हाला? नाही, पाहुणा कधी पत्रिका देत नव्हता आणि मला लग्नाला बोलत नव्हता. का? तुम्ही तिथे पिऊन नाही, दारूचा फायदा, कारण आपला एक दिवस बुडत होता. बरोबर, खरंच बरोबर. एक दारूचा फायदा. तुम्ही तुमची तिसरा दारू रोजंदारी गाडीत होती. तिसरा फायदा, असे जर अटक जेवढे जर भेटले मला, हा, आणि ते जर विचारलं तुपल्याजवळ काय आहे का, नाही. आपल्याकडे रुपये पण नव्हता. तो एक सगळ्यात मोठा फायदा. अरे वा. नातेवाईक बोलत नव्हते, कोणी काय नव्हतं. आणि एक असा फायदा झाला, बायको जर केली, हा, मी लग्न केलं, बायको केली, संसार माझा सगळा सुखात होता. मला रोज ह्या बांधावर कामात जाय, इकडं कामात जाय, तिकडं कामात जाय, हे कर वसवस कर, ती आण, हे कर, ती आण, आणि बायको केली, तिचं व्हायचं आणा चालू, हे आणा, ती आणा, ती आणा. मग काय झालं, मी दारू प्यायला सुरू केली, बायको मला कटळली, घरातले भांडे कुंडे सगळं एकूण टाकलं. दारूचा फायदा. अरे वा, म्हणजे बायकाला त्रास हा, बायकोचा फायदा, मुलांचा पण फायदा. सासू वडील बायका मुलं माझे सांभाळायला लागले, माझा तो फायदा. म्हणजे दारूचा फायदा किती, आपल्याला आपल्या घरचे कोणीच बोलत नाही, एवढा आपला वाघ आपण आपल्याकडे. दारू मी का प्यायचं ते पण सांगतो. कधी मध्ये तंबाखू खाल्ली तर सिगरेट प्यायचो, सिगरेट पिलो म्हणून चव जर झाली तर गांजा प्यायचो, आणि गांजा जर नाही आवडलं तर मग दारू प्यायचो, पण प्यायचोच. आपण नाही सज्जन माणूस. आणि असं दारूमुळे कधी घडले का तुमचा त्या ठिकाणी तोटा झालाय? नाही, नफाच. काय नफा? माझा इतका नफा का तुम्ही चकित होताल. आणि आता पोरं समजा तुमच्याकडे समजा तुमच्यासारखे समजा जे ड्रिंक वगैरे करतात, दारू पितात, त्यांचा आदर्श घेऊन जी तरुणाई समजा आता उतरते व्यसनाच्या आधी, त्यांची उतरावं की नाही, त्याच्या जावं की नाही, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही आपल्या पब्लिक साठी काय सांगता ते सांगा. मी आता पब्लिक साठी एकच सांगतोय का जे मुलं आज सध्याला मावा गोवा आणि हे फुलचंद पान चालू झाला आहे, याच्यापासून नशेली पदार्थ भेटतात,
हे नशारी पदार्थ तुम्हाला मोठमोठाल्या दारू असू, चेस असू, गांजा असू ह्या वळणाला नेऊन टाकतात, लावतात. आणि हेच नाही तर याच्यामुळे माणूस पूर्ण बिघडला जातो. शाळकरी मुलगा पाहिला 4थी ते 5वीचा मुलगा आता आज फुलचंद पान खाता दिसतोय. बरोबर. आणि जे मुलं इथं आज माणूस मोठा वाटला तर काय खातोय, मावा खातोय. याने हा मावा आणि हे कसलंच व्यसन करू नये आणि हा शरीराला चांगलं पण नाही. हेच मी एक सांगतोय का आपण इथून पुढे कोणालाही व्यसनधुंद करू नये व आपल्या शेजारी पाजारी मावा असू किंवा फुलचंद पान असू आपण आपल्या मुलांना सांभाळावं हीच माझी एक विनंती आहे. आणि तेच नाही फक्त याच व्यसन नाही तर मोबाईलचं सुद्धा खूप व्यसन लागलं आहे. बरोबर. हे मोबाईल सुद्धा व्यसन बंद करा. आज जर पाहिलं तर दवाखान्यामध्ये अनेक मुलांचा डोळ्याचा आजार आहे, मेंदूचा आजार आहे. हा खास मोबाईल मुळे होत आहे. कमी वयात चष्मा लागतात लोकांना. कमी वयात चष्मा लागतात. पाहू शकता मित्रांनो तुम्ही स्वतः एवढं हे होऊन सुद्धा ते दुसऱ्यासाठी त्यांची तळमळ आहे. आजची जी तरुणाई व्यसनाची हारी चालली आहे त्यांची कुठेतरी म्हणजे त्याच्यासाठी तळमळ आहे की मुलं त्याच्यात जाऊ नये. आणि मोबाईलचं सुद्धा त्यांनी सांगितलं अट्रॅक्शन वाढतंय ते प्लीज कमी करावं. स्वतः चुका करून माणूस आपली चूक सांगतोय याला खरा मोठेपणा असतो. धन्यवाद सर तुम्ही धन्यवाद. आले. धन्यवाद. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, लाईक आणि शेअर करा. शेअर करा.